प्रारंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धी दयाराध्य मोरेश्वरा प्रियलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासे पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्णा हरी श्रीरामचंद्राय नमः। इंद्रजिताचा करुणी घात स्वमित्र विजयान्वित ते ऐकोणी लंकानाथ दुःखाभिभूत अति दुःखे। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, इंद्रजिताचा घात करून लक्ष्मणजी विजयान्वित झालेले आहेत हे रावणानं बघितलं आणि रावण अतिशय दुःखी झालेला आहे असं सांगतात। निकुंबळे विवरा आत लक्ष्मणे जावोनी ते तकेला इंद्रजिताचा घात प्रधान सांगत लंकेशा। इंद्रजिताचा निकुंबळेच्या ठिकाणी जाऊन लक्ष्मणानं वानरांसहित त्या ठिकाणी मिळून घात केला, तुझं पोरग मारलं, अशा प्रकारे प्रधान रावणाला सांगतात। लक्ष्मणा साह्य हनुमंत प्रतापे रिघोणी विवरात बाहेर काढिता इंद्रजित मेघ पृष्ठ पर्यंत वाढला। आणि रावणा त्या लक्ष्मणाला हनुमान सहकार्य आहे, त्यामुळं प्रतापानं विवरामध्ये घुसले, कारण राक्षसाच्या विवरात घुसणं सोपं आहे का? नाही। ते पण इंद्रजिताच्या विवरात हनुमंताच्या प्रताप बळावर लक्ष्मण घुसला आणि त्या ठिकाणी इंद्रजिताला उठवलं यज्ञावरून। इंद्रजित बलवान होता, मेघ पृष्ठापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला, परंतु हनुमान सुद्धा बलवान आहे। इंद्रजिता मेघ पृष्ठी गर्जत लक्ष्मण नेवोनी स्वहस्ते तेत मेघनादाचा केला घात साह्य हनुमंत सर्वार्थे। इंद्रजित मेघावर गेला आणि मोठ्यानं गर्जना करू लागला, परंतु हनुमान स्वतः वाढला, हातावर लक्ष्मणाला घेतलं, मेघ पृष्ठीपर्यंत इंद्रजिताचा पाठलाग केला आणि तुझ्या पोराला लक्ष्मणानं हनुमंताच्या जीवावर मारलं। ऐकोणी इंद्रजिताचा घात रावण महामोहान्वित सिंहासनात तळी मूर्छित पडे अकस्मात विसज्ञा। इंद्रजित मेलेला ऐकलं, रावण सिंहासनावर बसल्या बसल्याच धाडकन मूर्छित पडला, कारण मोहान्वित झाला। शेवटी बाप आहे महाराज, त्याच्यातला बाप जागा झाला आणि रावण जमिनीवर कोसळला। रावण दाही मुखी करी शंख स्फुरण दीर्घ स्वर करी रुदन पुत्र निधान अंतरले। रावण सावध झाला आणि 10 तोंडानं त्या ठिकाणी मोठमोठ्यानं गौरू लागलं, ठण 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 आरडतील तशा प्रकारे राक्षस। स्वराची गरज नाही, त्याला कशाची गरज नाही महाराज, कव्हा बी उठायचं ना आरडायचं का? आमच्यासारख्या लक्ष्मणानं असं मारलेला असतो ना। आणि इंद्रजित माझा मारला रे यांनी म्हणून मोठमोठ्यानं आरडू लागला। गडबडा लोळे केस सुटले मोकळे अश्रुधारा स्रवती डोळे लाळ गळे दशमुखे। दुःखानं रावण त्या ठिकाणी गडबडा लोळू लागला, छाती बडवू लागला। रावणाच्या तोंडातून लाळ बाहेर येऊ लागली महाराज, नाकातून घाण बाहेर येऊ लागली, माश्या गुंगू लागल्या। कारण राक्षसांचा राजा असणारा, त्रिभुवनाला धाक देणारा, संताच्या एकीनं लोळवला महाराज। त्याच्यामुळे एकी कुणाची पाहिजे? संतांची एकी पाहिजे, हनुमंताची, लक्ष्मणाची एकी।
संगतीला वानर, मग इंद्रजिताला खपके आणि रावणाला शिमगा. शोक्या ते संतप्त नेत्रद्वारा श्रुस्त्रवत क्रोधे गरगरा नेत्र भ्रमत अवघे पळत अति धाके. पोरग मेल्यामुळे राजा रावणाला राग आलेला होता. रागानं लालबुंद झालेला रावण खैराच्या इंगळ्यासारखी लालबुंद डोळे गर 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 फिरवू लागला. लोक म्हणले कुणाला मारतय की पळा. जिकडे जिकडे दृष्टी जाय तिकडे आगी लागो पाहे कोपे थरथरा कापत आहे करावे काय स्मरेना. रावण जिकडं बघल तिकडं आग लागेल इतका लाल झाला होता. आणि राक्षस काय लावित असते, आगच लावते महाराज. होय, त्यांना काही पोती लावायची रामायण लावायची अक्कल आहे होय. परंतु आमच्या हनुमंतानं रामायण लावण्यासाठी तर याला मारायचं धरलंय. लालबुंद झालेला रावण जिकडं पाहिल तिकडं डोळे आग ओकू लागले. प्रत्येक जण लट 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 कापतोय. काय करावं रावणाला म्हणे इंद्रजिता तुझ गेली यारे आता मज नाही कोणी रक्षिता दुःखावस्था विलपत. एवढे रागानं डोळे फिरवले, रागानं डोळे फिरवले. दात कर 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 खाऊ लागला. पण करतो काय म्हणला, इंद्रजिता इंद्रजिता म्हणला. तुझ्या जीवावर नासके धंदे करीत होतो रे म्हणला. आता तुला मारलंय, मला मार खावा लागतोय. स्फुरण फुटले ओट रडता सोकले दाई कंठ पुत्र शोकाचे यथेष्ट दुःखाचाट रावणा. शंख स्फुरण मोठमोठ्याने आरडू लागला महाराज. रडता सोकले दाही कंठ घर घर घासा वाजू लागला महाराज. कवर गरजल, कवर आरडल डंगर, त्याला कोणी थांबा म्हणायला बी नव्हतं. सगळे व्यक्ती मोठमोठ्यानं आरडू लागलं. पुत्र शोकाचे यथेष्ट. काय शिमगा करायची ते करतोय, नशिबाला शिमगाच आहे. ही परिस्थिती वानरांनी निर्माण केली होती महाराज. आणि रावणावर ही परिस्थिती आणतात त्यांना वानर म्हणावं, आणि रावणाला सुखी करतात त्यांना दलिंदर म्हणावं. कायम गोष्ट लक्षात ठेवायची. वानराच्या विरुद्धार्थी शब्द दलिंदर. वानर बना वानर. राजा रावण मोठमोठ्यानं ओरडतोय. मग बोलिला गर्जोन इंद्रजिताचा सुड घेईन रणे मारीन राम लक्ष्मण अंगबन पहा माझे. याला म्हणावं अभिमान. कुंभकर्णासारखा बलवान योद्धा मेला, अतिकायासारखे धुळीला मिळाले, इंद्रजिता सारख्याचे तुकडे तुकडे केले, तरी सुद्धा हरामखोर म्हणतोय मी बघतो. कारण अभिमान सगळी माती करेपर्यंत शांत होत नाही. आणि अभिमान आपली हार स्वीकारतच नाही. परमार्थाची माती केल्याशिवाय शांत बसत नाही. त्याला अभिमान म्हणावं. आणि त्या अभिमानाचं अधिष्ठान रावण आहे. आणि तो रावण त्या ठिकाणी म्हणू लागला, माझ्या पोराचा बदला घेणार. माझे मारिले थोर थोर निदडे योद्धे महावीर सखे बंधू लाडके कुमार तेची दशशीर अनुवादे. रावण म्हणू लागला माझे मारले रे म्हणला. माझे मारले. कोण कोण मारले? निधडे योद्धे महावीर. मोठमोठे महाराज, 1.25 किलो तूप भाकरीवर खाणारे होते. सगळे मारले. सगळे कुमार मारले, लाडके मुलं मारले, नातू मारले, प्रधान मारले,
माझं कोणीच ठेवलं नाही यांनी. दुःखे वदे दशकंठ माझे मारिले भट सुबट बंधू मारिले अति बळिष्ठ ज्येष्ठ कनिष्ठ निज कुमार. सांगायला बी लाज नाही गेलं महाराज. माझे मारले रे म्हणला. कोण कोण मारले? भट मारिले सुभट. बलवान असणारे सुभट अतिशय त्या ठिकाणी धैर्यवान असणारे बंधू मारिले अति बळिष्ठ बलवान असणारा कुंभकर्ण मारला. ज्येष्ठ बी मारले कनिष्ठ बी मारले. माझे कुमार मारले. बारका पोरापासून बहुनी केली आणि थोरल्यापाशी शेवट केला म्हणले. हनुमंतानं अक्षय मारला अक्षया. आणि आता या लक्ष्मणानं इंद्रजित मारला. सोसू दुःख दारुण मनाल मारिले कोण कोण ते मी सांगे नाव घे जनरण प्रवीण महायोद्धे. किती दुःख सहन करू रे म्हणला. किती दुःख सहन करू. तुम्ही म्हणताल उघडआलंय पण कोण कोण मारले त्यांची नाव सांगतो. महापार्श्व महोदर दान निधडा मारिला कुंभकर्ण प्रहस्त मारिला प्रधान अकंपन महावीर. महापार्श्व मारला महोदर मारला कुंभकर्ण मारला प्रहस्त मारला अकंपन मारला. कोण कोण सांगू. वज्रद्रष्ट विरूपाक्ष कुंभ निकुंभ धूम्राक्ष अतिकाय त्रिशरा मकराक्ष वीर असंख्य मारिले. वज्रदृष्ट मारला विरूपाक्ष मारला कुंभ मारला निकुंभ मारला धूम्राक्ष मारला अतिकाय मारला त्रिशरा मारला मकराक्ष मारला. जो धाडला तो यांनी मारला. देवांतक नरांतक निपात ज्येष्ठ मारिला इंद्रजित येते नेहू पाहे प्राणांत लंकानाथ तळमळे. देवांतक मारला नरांतक मारला हो ज्येष्ठ मारला. इंद्रजित उरला होता. त्याच्यामुळं म्हणला आता मला मराव वाटालय म्हणून निघालोय. उच्च तुटल्या साप सुरुळे जळा वेगळी मासोळी तैसा रावण तळमळी राक्षस कोळी निर्दाळिता. शेपूट तुटल्यानंतर सापसुरळी तळमळ तळमळ तगमग 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 करावी तशा प्रकारे वानरांना मारावं म्हणून रावण निघतोय. रणी मारिले नेनो किते उरली जे सैन्य संपत्ती धाके पळाली दश दिशा प्रति लंकापती अति दुःखे. रणभूमीच्या ठिकाणी आजपर्यंत बरेच राक्षस मेले आणि आता रावणाचा राग बघूनच उरलेली पळाली. रावण शिमग्याला एकटा. निया राम लक्ष्मण माझ्या सुरदया केले कंदन त्या दोघाचा घेहीन प्राण गरजे रावण आक्रोश आहे. रावण मोठमोठ्याने घोगऱ्या आवाजात आरडू लागला. महाराज रडू लागला. कपाळ बुडू लागला. छाती बुडू लागला. लोळू लागला. लाळ सगळी असं थोबाड भरलं होतं महाराज. नाकातून बी तोंडातून बी घाण सगळी चमचम रावण चमकू. रावणाची दुर्दशा झाली. रावण म्हणला या दोघांना मारणार आहे कुणाला? राम आणि लक्ष्मण. रावणाला जे सहन होत नाही तो राम आणि त्या रामाला त्रिभुवनात विस्तार करतो तो लक्ष्मण. रावणाला न सहन होणारी गोष्ट वाढवण्यासाठी कटिबद्ध असतो त्याला लक्ष्मण म्हणतात बरं का. म्हणून रावणाला लक्ष्मण सहन होत नाही. लक्ष्मणाला शक्ती घालतो आणि रामाची शक्ती क्षीण करू पाहतो. या प्रवृत्तीला रावण म्हणावं. ती प्रवृत्ती आक्रोश करत खवळलीये. पांडून सैन्याचे आसा घालोणी संग्रामाची कास पाचारोणी सारथ्यास सांगे लंकेश
ते ऐका. सैन्याची अपेक्षा सोडली, स्वतःच युद्धाची कास बांधली, सारथ्याला बोलवलं आणि रावण काय बोलतो? मिळून या वानर नर सुरदय मारिले, समग्र माझे रोदिले असे नगर निशाचर गांजोणी. सारथ्याला म्हणू लागला, या वाह नरांनी, या बलवान नरांनी माझ्या गावाला वेढा टाकलाय, माझ्या बलवान पोरांना मारलंय, माझ्या इंद्रजिताला मारलंय, माझ्या गावाला आढा दिलेला आहे. या दोघांचा करावयांत संयमी जातो संग्रामात, शीघ्र सज्जोणी आणि रथ लंकानाथ अनुवाद. आणि त्या दोघांना मारण्यासाठी मी स्वतः युद्धाला निघणार आहे, रथ सज्ज करून संग्राम वृक्षाचे मूळदान मुख्य श्रीराम लक्ष्मण, सबळ दिंड तो सुग्रीवदान, खांद्या संपूर्ण कपी मुख्य. अरे म्हणला सारथ्या, यांच्या धर्माचं मुद्दल श्रीराम आहे. आणि होय, बूड झाडाचं जे बूड असतं जमिनीला धरलेलं ते बूड आणि मुळा म्हणजे श्रीराम. आणि तिथून वर बुडकापर्यंत झाडाचा जो सरळ भाग असतो तो सुमित्र म्हणजे लक्ष्मण, धर्मरूपी वृक्षाचं वर्णन करतायत. आणि त्या सरळ दांडीवर जे खोड असत तो म्हणजे सुग्रीव, तो म्हणजे हनुमान आहे. फिरून पुन्हा सांगितलंय. आणि त्याच्या वरच्या ज्या सरळ फांद्या आहेत त्या सुग्रीवादी वानर आहेत. त्याच्यामुळं धर्माचं मुद्दल श्रीराम म्हणून राक्षस रामाचंच मंदिर पाडाय बघतात, फांद्या आपोआप वळून जातात. गोष्ट लक्षात घ्या, मुळावर प्रहार करू पाहतो ती प्रवृत्तीचं नाव राक्षस, आणि त्या राक्षसांना बंधू म्हणतात त्या प्रवृत्तीचं नाव नालायक. आणि या प्रवृत्तींपासून स्वतःच संरक्षण करू पाहतात ती संत, आणि स्वधर्माचं रक्षण करू पाहतात ती महात्मे. या ठिकाणी नाथ महाराज सांगू लागले, रावण त्या सारथ्याला सांगू लागला, आपल्याला कुठं आघात करायचा आहे सारथ्याला माहिती पाहिजे, आपल्याला मुद्दल मारायचंय, मुद्दल मारायचंय. या स्वधर्माचं मुद्दल श्रीराम आहे, लक्षात ठेव. योद्धे वानर शाखा सरळ, जनक जाते पुष्प फळ, संग्राम वाढविते शिळदान केवळ हनुमंता. अरे म्हणला, त्या बुडकाच्या वर ज्या ज्या सरळ फांद्या आहेत ती म्हणजे वानर आहे, आणि त्याच्यावर जी काही सुंदर पालापाचोळ्याला आलेली फुलं आहेत ना, धर्माच्या वेलीला वृक्षाला भक्तीची फुलं येतात आणि भक्तीचा सुगंध येतो. तसं रामरूपी वृक्षाला सीतारूपी भक्तीचं फूल आहे, आणि तो फूल तोडू पाहणारा रावण आहे. आणि त्या फुलाकडे वाकडी नजर केल्याबरोबर ठेका देतात त्यांना वानर म्हणावं. आणि या वानरांनी मला मारलंय, माझे सगळे मारलेत, त्याच्यामुळे त्या फुलासाठी संग्रामाचं शीळ वाढलेलं आहे. मला भक्ती सहन होत नाही, आणि ते फूल रामाच्या भक्तीचा सुगंध दिल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळं हा जो काही आमचा सगळा युद्धाचा प्रसंग वाढतोय याचं मुद्दल हनुमान आहे. कारण हनुमान रूपी बुडखावर ते धर्मरूपी फूल आहे, भक्तिरूपी फूल आहे. हनुमान या ठिकाणी रावण विश्लेषण करतोय. लाभोनी हनुमंताचे बळ, संग्रामाचे बळशीळ माझे निर्दळा वया, कुळ द्वंद्वी केवळ हनुमंत. अरे म्हणला, एक्काला बी भेट नव्हतो, पण लाहोनी हनुमंताचे बळ. या झाडाचा पाला खाणाऱ्या वानरांना आम्ही ऐकत होतो का? नाही. राक्षसाचा बोलताना म्हणतात बर का, ये झाडाचा भाजीपाला खाणाऱ्यांना आम्ही मोजताव का? आम्ही जनावर खाणारे म्हणते. लाजा बी वाटत नाहीत महाराज. आता बोलते
टीव्ही मध्ये आपण ऐकल्यास लक्षात येतं. परंतु तो त्या ठिकाणी रावण म्हणू लागला, यांनी हनुमंताचं बळ घेतलंय होय आणि मला मारायला त्या ठिकाणी उठलेत, माझे निर्दळावया ओळ. आणि याचा मुद्दल जर कुणी असेल तर होय, हे दल कुणाचं आहे? बजरंगाचं आहे. राक्षस कुणावर पिसाळ्याने करते? बजरंगाला. बजरंग. आणि त्या बजरंगाचा आम्ही दल है, आणि दल है तो हल है, और हल है तो कल है, इसलिए जय श्री राम ही सब है. राम लक्ष्मण आदि समस्त उणे पडत देत पेत, हनुमान साह्य होयते ताटक कार्यार्थ साधोनी. रावण म्हणू लागलेला, राम नामाच्या लक्ष्मणाच्या बळावरही वानर युद्ध करतात. जिथं जिथं कमी पडल तिथं तिथं राम आणि लक्ष्मण. हनुमान तर यांच्या माग आहेच. दुर्गम काज जगत के जेते, आणि जय श्रीराम म्हणणारासाठी साधू संत के तुम रखवारे. एवढ्यावर तुलसीदास महाराज थांबले नाही. असुर निकंदन राम दुलारे. म्हणला, माझ्या कुळाचा काटा काढण्यासाठी जन्माला आलेलं लय अवघड वानर आहे हनुमान. आता मी जाऊन आपण रणे मारीन, राम लक्ष्मण मूळ छेदिली या दानावगे जण निमतीला. रावणानं विचार केला, म्हणला हनुमाच्या नादी लागल्यास लईस मार आले. आपण काय करावं? राम सुंदर दिसतात, अतिशय सुंदर दिसतात, शांत आहेत, ते भगवंत आहेत, सर्व विश्वाचे मायबाप माझे प्रभू आहे. आणि रावण दलिंदर पारशा तोंडाचं उठलं महाराज. सगळं लाळीनं तोंड चमकू लागलं, पण दलिंदर रामालाच मारतो म्हणू लागला. मग हनुमान कुणी जगणार नाही. राम सौमित्र निमाल्या पाठी, हनुमान मरेल उठा उठी, निमतील वानराच्या कोटी, निर्वैर सृष्टी करीन. राम आणि लक्ष्मण मेल्यानंतर म्हणला, हनुमान मरेल उठा उठी. हनुमान मारील म्हणीच नाही, मरेल म्हणते. त्याची हनुमंताच्या पुढे यायची हिंमत तर नाही महाराज. त्याला माहिती एकच बुक्कीत मुंडकच पुढीत आहे महाराज. त्याच्यामुळं रामाला मारलं की हनुमान मरतो, लक्ष्मणाला मारलं की हनुमान मरतो. आणि राम लक्ष्मण आणि हनुमान मेले की बाकीचे येडे तर बाई बाईच म्हणते. त्याली काही अक्कल नाही. मग त्यांना मोजतच नाहीत राक्षस. काय म्हणणं आहे? राम लक्ष्मण आणि हनुमंतालाच मोजतात, बाकीच्यांना मोजत नाही. म्हणून मायबापांनो, रावण काय म्हणू लागला? निर्वैर सृष्टी करीन, वैरीच उरणार नाही. आणि आज ते वैरी कुणाला समजतात? बजरंग बलीचं नाव घेणाऱ्यांनाच समजतात. बोल बजरंग बली की जय म्हणलं की इसको. विषय असा आहे मायबापांनो, हनुमान शुद्ध आमचा वैरी राक्षसांनी मुळाला गाठ बांधलेली आहे. आणि निर्वैर करण्यासाठी राम लक्ष्मण आणि हनुमंताला मारू पाहतायत. गोष्ट लक्षात घ्या. पुन्हा 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 का सांगतोय? राम लक्ष्मण आणि हनुमान मेले की सब आपने. आणि मग ते बऱ्याच थापा मारत असतात. एकतरी कबीरजींच्या एका संतांनी सांगितलं, सुंदर दिसण्यासाठी देव मिळना म्हणून एकानं नाक कापलं. ध्यान लावायला गेलं की नाक कापलं. आता नाक कापून ध्यान लावायचा प्रयत्न केला, आता नाक कापल्यास कुठं ध्यान लागू लागलं. पण म्हणलं एकट्याचं नाक कापण्यापेक्षा दुसऱ्याला बी ब्रह्मज्ञान देतो म्हणून सगळ्याचीच नाक कापली. असा रावण असतो महाराज. सगळ्यांचं नाक कापू पाहणार राम म्हणजे नाक आहे, आणि ते कापण्यासाठी उठला. ऐसे बोलो नि रावण रती बैसला, पण अति क्रोधे क्रोधायमान गडगर्जन
करीतचे. अशा प्रकारे रावण बोलला आणि रावण रथावर बसला, मोठमोठ्यानं गर्जना करू लागला. घणघणाट रथ स्पंदे दस दिशा कोंदल्या नादे. मी रावण येणे शब्दे गर्जत ब्रिदे स्वयं आला. खडखडाट रथाचा होऊ लागलेला आहे. दस दिशा कोंदल्या नादे. राक्षसाचा आवाज दाही दिशेला जाऊ लागला महाराज. आवाज कमी सोडित नाहीत. गरजत ब्रिदे स्वयं आला. स्वतःच्या उलट्या गर्जना मोठमोठ्यानं करतोय. मुकुट कुंडल मेखळा अंगद कंकणे कंठमाळा. चाप सज्जोनी प्रबळ बळा रथी बैसला गडगर्जे. मुकुट आहेत, कुंडल आहेत, मेखळ आहेत, कंठमाळा आहेत. हातामध्ये धनुष्य घेतला आणि रथावर बसला. ध्वज पताका छत्र चामर कवची खडगी धनुर्धर सम्मुख लक्षोणी रामचंद्र दशशीर चालिला. त्याची त्या ठिकाणी पताका आहे, हातामध्ये धनुष्य आहे. कशाला वर्णन करावं नालायकाचं. पण असं देवाच्या पुढं हातामध्ये धनुष्य घेतला आणि भगवंताला लक्ष करून निघाला. वानर सैन्याची आथाटी बाणी त्रासिल्या कुट्यानुकुटी. कपी पळोनी उठा उटी रेगाले पाटी. श्रीरामाच्या धनुष्य हातामध्ये घेतलेला आहे. बलवान असणारा रावण मोठमोठ्या बाणांनी वानरांना त्रस्त केलं. वानर प्रभूच्या पाठीमाग लपले. वानर धाकत धापत फेने पळोनी चळचळा कापत. अभय देवोनी रघुनाथ पुढे लंकानाथ देखिला. वानर धाक घेतला रावणाचा. धापा टाकत प्रभूच्या. महाराज राक्षसांपासून पळा अडचण नाही, पण रामाच्या बळाच्या माग लपा. राम विसरू नका, कारण तो प्रणत पाळ श्रीराम. वानरांना सांगितलं, वानर हो शांत बसा, तुम्ही संत आहात, हे काम आपलं. स्वयंपुसे रघुनंदन माझे त्रासित. वानर गण येता कोण तो सांग. प्रभूला शरण जावं. भावार्थ रामायण लक्षात घ्या. होय. ज्या दिवशीपासून बिभीषण शरण आला, प्रभूंनी बसाय उठाय सहित बिभीषणाच्या शब्दावर आहे. प्रत्येक गोष्ट प्रभूनं बिभीषणाला विचारली आहे. होय भक्ती केला तैसा पुरवी धरायची. भगवंताने विचारलं, बिभीषणा कोण येतोय मला सांग. माझे त्रासित वानर कवची खडगी धनुर्धर. कोण येतो निशाचर सांग सत्वर. बिभीषणा अरे बिभीषणा. वानरांचा विजय झाला महाराज. भगवंतानं शब्द वापरला, माझे. देवानं माझं म्हणावं. जीवन जिंकलं महाराज, जीवन जिंकलं. चोरानं म्हणते ती आमच्या टोळीतलं आहे काय. हे बघा, देवानं म्हणावं हे माझं आहे. जिंकलं, सगळं जिंकलं. जन्माला आल्याचं सार्थक झालं. जरी खायला पाला खात असतील तर प्रभूनं त्यांना माझं म्हटलं. बिभीषणा माझ्या वानरांना त्रास देतोय हा कोण आहे मला सांग. हातात रघुनंदन स्वयं सांगे विभीषण. अति दुर्धर हा दशानन राजा जाण लंकेचा. अशा प्रकारे भगवंतानं प्रश्न केल्यानंतर बिभीषण म्हणू लागला, भगवंता अतिशय दुर्धर असणारा हा अहंकारी लंकेचा राजा रावण आहे. झाला घात पुत्र शोके अति संतप्त. युद्ध आला लंकानाथ करीत प्राणांत वानरा. अहो देवा, काल आपल्या लक्ष्मण महाराजांनी त्याच्या पोटचा गोळा असणारा इंद्रजित मारल्यामुळं होय ढोरावणी रडत असलेला रावण
आरडत मोठमोठ्यानं ताकदीनं वानरांचा निपात करत इकडं येतोय. करावया निर्वाण रण युद्धाला से रावण त्याचे करावया निर्दळण सज्जीबान श्रीरामा. पूर्ण शरणागत विभीषण आहे बरं का. विभीषण अर्ध शरणागत नाही. होय. विभीषणाच्या अंतःकरणात तीळ मात्र मोह नाही भावाचा. भगवंत पाहिजे. होय. देवा एवढी वेळ जाऊ दे बघाईल काहीतरी. देवा दुर्धर असणारा हा रावण येतोय, हातामध्ये बाण घ्या आणि याचा निपांत करा. ऐकून या विभीषण वचन संतोषला रघुनंदन निर्धावया दशानन धनुष्यबाण सज्जिले. माझा देव भक्ताच्या हृदयाची काळजी घेतो. हे बघा, भौमासूर मारायचा होता. जोपर्यंत भगवंताचे सत्यभामा म्हणत नाही तोपर्यंत बाण हातात घेतला नाही भगवंताने. भौमासुराला मारलं नाही तोपर्यंत, कारण तिला वाईट वाटेल. आणि आज रावणाला मारण्यासाठी भगवंतानं हातामध्ये धनुष्य घेतलं नाही जोपर्यंत लक्ष्मण मारा म्हणत नाही. का? माझ्या भक्ताच्या अंतःकरणाला एवढा सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे, एवढी काळजी घेणारा श्रीमंत देव आहे माझा. त्यामुळं बलवान असणाऱ्या भाग्यवान असणाऱ्यानं भक्त व्हावं ते माझ्या देवाचं. कोण्या येड्या गबाळ्याचं भक्त होऊन काय फायदा आहे म्हणून. काही लोक म्हणतात यांना राग आला तरी जाळून टाकतात, खाऊन टाकतात, मारून टाकतात. असं होतं तसं होतं. अरे आमचा देव नुसतं आलं तरी नुकती आणि रोज राहिलं तर फिक्स मुक्ती. सम्मुख लक्षोणी रावण धनुष्य सज्जोनिया बाण काय बोलिला रघुनंदन सावधान अवधारा. रावणाला लक्ष केलं, हातामध्ये धनुष्य बाण सज्ज केला आणि प्रभू काय म्हणतात ऐका. तृणबाण खाये मारीन रावणा किंचन विभीषण रणा संपूर्ण समाप्ते. भगवंतानं सांगितलं विभीषण एकच ठेक्यात मारतो याला. आणि आज विभीषणा तुझा राज्याभिषेक करून युद्ध समाप्त. दृष्टी पडली आदान लंकेशाचे नवाचती प्राणरणी मारीन रावण प्रतिज्ञा पूर्ण हे माझे. अरे माझ्या नजरेला पडल्यानंतर हा मिळेशिवाय राहणार नाही. आज प्रतिज्ञेचं रणांगण आहे. आज रण समाप्ती राम राज्य त्रिजगती करावया रघुपती बाणसिती सजेला. आज रणभूमीच्या ठिकाणी रणांगणाची सांगता करून जगामध्ये राम राज्य उभं करील आणि तुम्हा वारकऱ्यांची मजाच मजा. बाणवडोनी कानाडे विंदिता ते कडाडे रावण येता तोडी रण निर्वडे साधोनी. भगवंतानं कानापर्यंत बाण ओढला आणि कडकडाट करत बाण गेला. राजा रावण सज्ज होऊन बाण तोड. बाण विंदिता रघुवीर ती बाणी छेदी दश शिरतेने शोभला सौमित्र तापसत्वर सजील. भगवंतानं सोडलेले बाण रावणानं तोडल्याबरोबर महाराज असणाऱ्या लक्ष्मणाला राग आला. माझ्या भगवंतावर. हे बघा जातीवंताचं लक्षण आहे. लपून बसणारे खैरे बांडे येडे कुटले. बलवान लक्ष्मणासारखा रागीट भक्त पाहिजे. कारण देवावर जर कुणी प्रहार करू पाहत असेल आणि त्याचा राग येत नसेल तर त्याला हिजडा म्हणावं आणि पुरुषार्थी त्याला म्हणावं. माझ्या सुंदर असणाऱ्या भगवंताकडे वाकडी नजर करणाराला नष्ट करून टाकण्याच्या आवेशामध्ये राग घेऊन लक्ष्मणजी सज्ज आहे. सौमित्राचा चाप शब्द तेने रावण झाला स्तब्ध. सैन्य सैनानी झाले मंद भय सुबुद्ध.
राक्षसा. लक्ष्मणानं हातात बाण घेतल्या बरोबर राक्षस लट 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 कापू लागले. म्हणले हा महाराज घरात घुसून मारणारा महाराज आहे. म्हणले हा नुसतं घरी भजन करणारा नव. यानं इंद्रजित कापून टाकलाय कापून टाकलाय. आता रावण वाचत नाही. दश शिर हदादले निशाचर राक्षस भार खवळला. लक्ष्मणानं बाण सज्ज करून सोडल्या बरोबर राजा रावण दणाणला घाबरला हादरला. राक्षस माजले लागता सुमित्राचे बाल. रणी शोभला रावण सम्मुख दे कोणी लक्ष्मण काय आपण जलपत. माझ्या देवावर बाण टाकलेला बघितला लक्ष्मणानं बाण टाकला. लक्ष्मणाचा दणकन बाण लागल्या बरोबर अभिमानी असणारा रावण नाथ महाराजांनी शब्द वापरला काय जलपतोय. कारण आस्थेचा उत्कर्ष करू पाहणाऱ्या सावध मनाला सौमित्र म्हणतात, लक्ष्मण म्हणतात. आणि त्या प्रवृत्तींचा उपहास करू पाहणारी प्रवृत्ती म्हणजे रावण. तो उपहासात्मक लक्ष्मणाला कशा पद्धतीत बोलून त्याची आस्था डगमगवण्याचा प्रयत्न करतोय ऐका. घेतला इंद्रजिताचा प्राण. तो तव माझा द्वंद्वी पूर्ण बिंदोनिया निर्वाण बाण. तुझ धाडीन यमलोका. म्हणला तू झटले राग रे म्हणला. माझं पोटचं पोरग म्हणला किती गरीब किती नालायक तू मारलास म्हणला. माझा मुख्य वैरित्वस मुख्य वैरित्वस म्हणला. एक बाण सोडील कुठं पाठवील म्हणला यमलोका. अर्धलेंद्रा रामाचं भजन करणारे यमाकडे जात असते थोडे नाही. पण जनावर खाणारे आम्हाला सांगते रामाचं भजन करणारे यमाकडे जाते तर आम्ही त्यांना मारताव. अशा प्रकारे राजा रावण वल्गणा मारावया सौमित्रा रागे कापत थरथरा. नेत्र भवंडी तो गरगरा. दात करकरा खात. लक्ष्मणाला मारण्यासाठी लट 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 कापू लागला. थर 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 डोळे गर 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 फिरवतोय. रावणाला राग त्यासी सौमित्र म्हणत बडबडसी का खासी दास. करुणी दाखवे पुरुषार्थ तू लंकानाथ प्रतापे. लक्ष्मण महाराजांनी बोलायला सुरुवात केली. रावणा भिकारड्या म्हणला दात खालास का कर कर कर. आमच्या पार्टीत यावं लागतंय नुकती खाला भेटती. पण हरामखोरा आमच्या भगवंताचा द्वेष करतोस. पुरुषार्थी असलास तर युद्ध करून करावया दान. बहु तोंडी तोंडाळ दशानन. काही न दिसे अंग वन. रणी रावण तू न पुसक. रावणा नुसतं तोंडानं बड 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 करायलास म्हणला. नपुसका हिजड्या. अशा रावणाला असंच बोललं पाहिजे. रावणाला नसतं ते साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ. अमृताचे कल्लो राक्षसासाठी नसते, राक्षसासाठी खपक्याचे कल्लो. माझे सुटलिया बाण ससैन्य मारीन. रावण ऐसे बोलता लक्ष्मण दशानन खवळला. रावणाला सांगितलं रावणा आपला जर बाण सुटला तर तुझ्या सहित तुझ्या अख्ख्या सैन्याला खाक केल्याशिवाय राहणार नाही. राजा रावण खवळला. लक्ष्मण रावणे विंदिले दुर्धर्मान. एक एक त्रिदा भेदून सांडी लक्ष्मण लघुहास. राजा रावणाला राग आला. अंगाचा तिळपापड झाला. लक्ष्मण बघितला दुर्धर 3 बाण सोडले. लक्ष्मणानं तोडले. दिले बाण संपूर्णतेने शोभला
दशानन लक्ष्मणावरी आपण कोटी कोटी बाण वर्षला लक्ष्मणावर 3 बाण सोडले, लक्ष्मणानं तोडले, रावण खवळला, कोट्यावधी बाण लक्ष्मणावर सोडतोय. लक्ष्मण निवारी जव बाण तव विंधीला विभीषण सुग्रीव बिंदोनिया दानवांनर गण त्रासिले. मुख्य महाराज जर आवरच ना गेला तर सोबतचे भजने धरतीत लोक. गोष्ट लक्षात ठेवा, लक्ष्मण आपल्याला आवरतच नाही, मग त्यावेळेस बिभीषणावर एक बाण मारायचा, बिभीषणाला सांभाळा गेला तोपर्यंत सुग्रीवावर, कारण हे 2 शरणागत. शरणागताला सांभाळण्यासाठी हे जीव पण देतात, रावणाला माहिती होतं. आणि राजा रावण अशा विचित्र पद्धतीत युद्ध करतोय. तेजस्वी बाण क्रोधे घेऊनी रावण दशग्रीव गर्जुन रघुनंदन विंदिला. अग्निर्क तेजस्वी, अग्नीचा अर्क काढून तेज भरल्या इतका तेजस्वी बाण घेतला आणि कोटी सूर्याची प्रभा असणाऱ्या भगवंतावर सोडतोय. रावणाचे बाण रामे सांडिले छेदून ते काळ्याती निर्वाण दोघाही रण मांडिले. रावणाचे बाण आलेले भगवंतानं बघितले, भगवंतानं तोडून टाकले आणि पुन्हा भगवंताचं आणि रावणाचं युद्ध सुरू आहे. वीर विचक्षण येर येराचे घ्यावया प्राण लघु लागवे विंदिते बाण हस्तविंदान दावूने. दोघं सुद्धा विचक्षण वीर आहेत, एकमेकांचा प्राण घेण्यासाठी हस्तविंदान, त्या ठिकाणी हाताचं विंदान करून वेगवेगळ्या पद्धतीत बाण मारून जर्जर करू पाहता. राम उठावला रावणावरे, रावण उठावला रामावरे, युद्ध मांडले जीवावरे परस्परे झगटलय. रावणाला राम मारावा वाटतोय, रामाला रावण मारावा वाटतोय. राम आणि रावण बघा समान आहे. का समान आहे? रावण रामाच्या बरोबरीचा नाही, पण रावण रामासोबत झोंबी घेण्यासाठी अतिशय तळमळ करणार. बघा नाथ महाराज सांगतात किंवा अनेक शास्त्र पुराणांनी सांगितलं की राम रावणाचं युद्ध म्हणजे राम रावणाचंच. मी खरं सांगू का, रावण म्हणजे असा नंबर 2चा डॉन बनायचं म्हणलं तर काय करावं लागतं? नंबर 1च्या नादाला लागायचं. आपली लायकी गल्लीत बी नसली तरी पेपरला फुटू येतो मोठ्या सोबत भांडण केलं. रावणाचा प्रकार तसा आहे. तुम्ही म्हणताल महाराज रावणाचा एवढा उपहास का करतात? आमचा त्याचा उपहास करायचा धर्मच आहे. आम्ही वर्णन फक्त रामाचं करू, गोष्ट लक्षात घ्या. परंतु ओवीचा अर्थ म्हणून राम आणि रावण बलवान योद्धे एकमेकावर तुटून पडले. रावण रणीर उन्मत्त श्रीराम ये रणीर सावचित दश शिराचा करावया घात संधी पाहात साटोपे. रावण रणभूमीच्या ठिकाणी उन्मत्त झालेला, माजल्यासारखं पिसाळल्यासारखा बाणांचा वर्षाव करतोय. प्रभू रावणाला मारण्यासाठी सज्ज आहे. रामाचे निजगती न पवे मन बुद्धी चित्तवृत्ती रावण बापुडे ते किती कैशारिती पावेला. रामचंद्र प्रभूंची निजगती कुणा कुणाला कळत नाही. न पवे मन बुद्धी चित्तवृत्ती, मनाला नाही, बुद्धीला नाही, चित्ताला नाही, वृत्तीला नाही. हो तेथील प्रमाण नवे वेदासे, जो वेदाला आकळला जाऊ शकत नाही तो रावणाला कळेल का? नाही. परंतु अहंकार असणारा रावण प्रभूवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतोय. राम रथे रावण मंडळे करिता सव्य दक्षिण रचेसी श्रमला दशानन रघुनंदन नाटोपे. रामचंद्र प्रभू पायानं युद्ध करताय, जमिनीवर उभे. रावण रथावर आहे. रावण मंडळ करू लागला. मंडळ म्हणजे गोल, दक्षिण आणि उत्तर
एकदा रावण उत्तरेला उभं राहायचा, बाण मारायचा, पुन्हा दक्षिणेला जायचा, पुन्हा उत्तरेला, अशा प्रकारे गोल फिरून बाण मारू लागला. रावण रथावर असून थकला. ज्याचं नाव घेतल्यानं थकवा येत नाही तो माझा देव कसा थके. राम रावणाचे शर आच्छादिती दिनकर रणी पाडिती अंधकार येरा न देखते. राम रावणाच्या धनुष्या बाणाची दाटी की सूर्याचा प्रकाश सुद्धा जमिनीवर येऊ शकत नाही आणि सर्व त्या ठिकाणी सैन्य अंधारमय झालं. श्रीराम हस्तित्वी मुद्रिका तिचे तेजे पैदे का श्रीरामानी दशमुखा युद्धाचा अवांका संग्रामी. रामचंद्र प्रभूंच्या हातामध्ये असणारी मुद्रिका आणि त्या मुद्रिकेच्या तेजानं प्रकाश पडला आणि मग युद्ध सुरू होतं. आणि आज तरी युद्ध कशाचं आहे? सगळा मायेचा अंधार आहे आणि जय श्रीराम मुद्रिकेचा प्रकाश आहे. आणि त्या प्रकाशाला मिटवू पाहण्यासाठीच राक्षस परेशान आहे. कारण राक्षसांचं चिन्हच अंधाराचं बरं का, आणि तुमचं आमचं चिन्हच प्रकाश. त्यामुळं जय श्रीराम नाव ऐकलं की कलियुगात सुद्धा राक्षस खवळतात. तशा प्रकारे रामचंद्र प्रभूंच्या नामाच्या मुद्रीच्या प्रकाशाला रावण मिटवू पाहतोय. परस्परे घ्यावया प्राण संधी पाहते दोघे दन दोघे संग्रामी विचक्षण रण प्रवीण धनुर्वाडे. परस्परांचा प्राण घेण्यासाठी दोघ जण सुद्धा विचक्षण आहेत, रणप्रवीण आहेत, धनुर्वाडे आहेत. दोघे धनुर्विद्या निपुण दोघे शस्त्रास्त्र प्रवीण शस्त्र प्रेरण निवारण दोघे जण जाणते. दोघ सुद्धा धनुर्विद्येमध्ये पारंगत आहेत, शस्त्रास्त्र विद्येमध्ये प्रवीण आहेत. शस्त्र प्रेरण निवारण, शस्त्र टाकणं आणि टाकलेल्या शस्त्राचं निवारण करण्यात प्रवीण आहे. एक बाण तीन बाणी तीन बाण दाई छेदिती 10 बाण दोघे जण लघु वेधी. एकानं एक सोडला की दुसऱ्यानं एकच सोडायचा. एकानं एक, 3 बाण तोडतायत, 10ला 10 बाण तोडतायत. अतिशय लघु वेधी म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये बाणाचं विंदान करून समोरच्याचा बाण तोडण्यात दक्ष आहे. दाटुगे वीर धीरे चपळ हस्ते बाण मारे रणी न सरती मागारे दोघे गदरे गरजोने. आदत दाटुगे धैर्यवान बलवान अशा प्रकारचे वीर आहेत. रणभूमीच्या ठिकाणी जबरदस्त युद्ध करतात. राजा रावण दुर्धर सज्जोनिया बाण लक्षोनिया रघुनंदन विंदी आपण साठोपे. अशामध्ये रावणानं अतिशय दुर्धर बाण घेतला आणि साठोपान भगवंतावर सोडतोय. वारुणिया बाण रामे विंदिले शरदारुण रथे सहित रावण नेला उडवून आकाशा. रावणाच्या बाणाला प्रभूंनी तोडला आणि बलवान अशा प्रकारे बाण घेतला, रावणावर सोडला. रावणाचा रथासहित आकाशात रावण फिरतोय. बाण पिसारियाचा वारा रथ भोवे गरगरा रावणे वारुणी शरार हमवरा थांबविल. भगवंताच्या बाणाच्या पिसाऱ्याचा वारा लागला. रावणाचा रथ आकाशात फिरतोय. रावण कसा तरी ताकद लावून थांबवण्याचा रामे विंदोनिया बाण रणी उडविला दशानन तेने खवळला रावण अस्त्र निर्वाण सोडिले. लायकी बघाव की महाराज, भगवंताच्या बाणाच्या वाऱ्यानं उडाला पण देवाच्या नादी लागायचं सोडत नाही. खरं सांगू का, नादी फक्त देवाच्याच लागावं पण पायाच्या अंगावर जायच्या नादी लागायचं नसतंय. झेपतंय तेच करावं. तशा पद्धतीमध्ये राजा रावण विचित्र आहे. आक्रोश करू लागला, ताकद चलत नाही, मेटा कुटीला आलेला आहे, परंतु स्वतःचा उद्धार करून घ्यायची तळमळ आहे. भगवंतावर तुटून रावण पडतोय. रावण जपोणे समंत्र अस्त्रे प्रेरिले असुर
त्यापासून जीव क्रूराती दुर्धर चालिले. रावणानं मंत्र जपला आणि त्या अस्त्रापासून असुर तयार झाले आणि ती असुर अतिशय क्रूर आहेत. असुर कसे असतात? क्रूर असतात आणि ते क्रूर असुर रामावर चालतात. वक्र जंबुक सिंह व्याघ्र काक कंक गिधघार वडवा वराह महाखर सर्प विकार धुंदुवात. त्या ठिकाणी लांडगे, कोल्हे, सिंह, वाघ, कावळे, कंक, गिध, क्रूर मोठमोठे गाढव असतील, सर्प असतील रावणाकडून निघतात. नीळ नकुळ दंश कुकुट क्रूर स्वापताचे थाट श्रीरामावर या चाट सोडी दशकंठ अस्त्र योगे. नीळ असेल, नकुळ असेल, दंश असेल, नाना प्रकारचे प्राणी रामचंद्र प्रभूंवर अस्त्रशक्तीनं निर्माण करून रावण मारावया राम राणा रावण क्रोधे काळिया जाना सर्पप्राय विंदी बाणांग वन साटोपे. राम राजाला मारावं याचा साटोप धरून राजा रावण क्रूर कालिया सारखी अस्त्र वापरतोय. असुरास्त्र महाघोर येता दे कोणी अति क्रूर अचूक संधानी रामचंद्र तेने अग्निअस्त्र सज्जिले. महाघोर असणार असुर अस्त्र क्रूरपणे येत आहे भगवंतानं बघितलं आणि काय केलं महाराज? अग्नि अस्त्र काढलं आणि काय करतात? असुरास्त्राने क्रूर चालिले सिंह वक्र व्याघ्र रामे सोडोनी अग्निअस्त्र केले समग्र भस्मांत. असुरास्त्र अतिशय क्रूर आहे, ज्याच्यातून सिंह, वाघ्र, कोल्हे नाना प्रकारचे विचित्र प्राणी प्रभूकडे येत होते. भगवंतानं अग्निबाणानं भस्म करून टाकले. अस्त्र निधडा योद्धा श्रीरामचंद्र ते कोणी दश शिर क्रोधे दुर्धर खवळला. अस्त्र असुरस्त्र असणार त्या ठिकाणी भगवंतानं तोडलं. याचा राग आला, खवळला आणि रावण काय करतोय? माझे अस्त्र निज निर्वाण रामे सांडिले छिदून तेने रावणाती दिनमलान वदन पै झाला. माझं अतिशय क्रूर असणार अस्त्र त्या ठिकाणी यानं तोडलं. याचा राग आला आणि राजा रावण खवळला. असुरास्त्र केले व्रतारणी मारिण रुग्णाता पाच बाण विंदिले माता लगोला गवता साटोपे. असुर अस्त्र भगवंतानं व्रथा केलं, कारण असुर अस्त्र व्रथा करतो त्याला राम म्हणतात. रामाशिवाय ते व्रथा होत नाही. हो. राग आला आणि रागाच्या भरामध्ये भगवंताच्या कपाळावर राजा रावण 5 बाणाचं विंधान करतोय. रावणाचे बाण रामन करी निवारण पाहू पायाची अंगवण दारुण पण बाणाचे. रावणाचे बाण येऊ लागल्यानंतर प्रभूंनी ठरवलं, बघू म्हणले काय ताकद आहे, पिस्तुल्या पिसाळल्याने अंगावर यायला म्हणले, बघू तरी हाय किती याच्यामध्ये, काय असणार आहे महाराज? आंघोळ करायचं कळत नाही पण रामाच्याच अंगावर काहीतरी लायकी तरी असावी. ठरले काय असतच ते पतंग दीपालिंगन म्हटल्यासारखं. राजा रावण रामावर बाण सोडतोय. प्रभू त्या ठिकाणी पाहू म्हणता मनोहर तैसे मस्तके शोभतेश्वर व्यथान पवे श्रीरामचंद्र निधडा वीर संग्रामा. भगवंता समोर काय हो महाराज? सगळी अशुभ शुभ होतात, सगळं क्रूर अशुभतया पुढे शुभ होवो ठाके. वा, अशुभ त्याच्या पुढे शुभ होऊन टाकत, क्रूर त्याच्या पुढे सुंदर होत. तशा प्रकारे रावणानं सोडलेली बाण भगवंताला तशी लागली नाथ महाराज सांगतात. पुष्पप्राय लागले बाण तेने लाजला रावण जळो माझी अंगवण रघुनंदन ढळेना. सुंदर असणारी भगवंताची मूर्ती आपण भगवंतावर काय टाकतो? फुलं टाकतो महाराज. तशा प्रकारे माझ्या देवाला बाण लागले नाही, लाजला रावण. म्हणला दात खाऊन पिसाळ्या कुत्र्यासारखं क्यां करून अंगावर चाललोय म्हणला, पण याच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य जरा सुद्धा डगमगत नाही, अतिशय सुंदर दिसत.
बघा सुंदर बघून पिसाळतंय त्याला राक्षस मानावं. हो. एवढं सुंदर मंदिर झालंय पण काही जण असे मारक्या डांगरासारखं पायच खूक राहिले का? ज्याला सौंदर्य सहन होत नाही त्याला राक्षस म्हणतात. होय. आणि रावण राक्षस आहे, पिसाळतो. निर्वाण बाणाचा आघात उघडा अंगी श्रीराम साहत माझा न चले पुरुषार्थ चिंताक्रांत रावण. निर्वाण बाणाचे माझ्या आघात उघडासा अंगी श्रीराम साहत. रामाला चिलखत नाही. अहो, त्याचं नाव जगाचं चिलखत आहे. होय. त्याला चिलखताची काय गरज आहे? त्याला अंगत्राणाची काय गरज आहे? रावण म्हणून काटावून मारलं तर काहीच होतच नाही, मला पोहोचतच नाही. रावण विचार करू लागला, जळो माझी अंगवण. रावण ढळतच, राम ढळतच नाही असा आढळ परमात्मा बघितला. रावण पिसाळला. रावणाचे पाचही बाण श्रीराम मस्तकी देखून सौमित्रा शोभला दारुण धनुष्य बाण सज्जिले. रावणाचे 5 बाण भगवंताच्या कपाळाला लागलेले बघितले महाराज. भगवंतावर आघात. लालबंद लक्ष्मण झाले. लट 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 धनुष्य होणिया लक्ष्मण गुणी लाविले 7 बाण क्रोधे लक्ष्मणी रावण विंदी आपण साटोपे. अहो माझ्या देवावर आघात जो सहन करतो तो हिजडा महाराज. वा वा. आणि बघितल्या बरोबर ज्याच्या तळपायाची मुंगी मस्तकाला जाते ते बलवान भक्त असणाऱ्या लक्ष्मणाला धनुष्याला 7 बाण लावले. कडाडे रावणा पडली झापडे काढो विसरला तोडे चेतना वेडे होणी ठेले. लक्ष्मणाचे बाण कडकड 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 कडाट करत आले. रावण धनुष्याला बाण लावायचं विसरला एवढा कडकडाट आहे. ध्वज नर शिर समयुक्त ब्रीद मिरवी लंकानात तो छेदोनिया त्वरित संग्रामात पाडिला. ध्वज रावणाचं ब्रीद कोणतं आहे लक्षात घ्या. ध्वज नरशिर समयुक्त. मनुष्याच्या मस्तकाचा त्याचा काय आहे? झेंडा आहे. ब्रीद मिरवी लंकानाथ. आणि लक्ष्मणानं काय तोडला? त्याचा झेंडा तोडला. कारण रावणाचा झेंडा तोडावा आणि भगवंतानं हातात धनुष्य घेतलेला घरावर लावावा महाराज. मजा येत असते. आणि ती मजा घेण्यासाठी लक्ष्मण लागतो, संत लागतो. आवेश होता. रावणाचा ध्वज तोडला. येताचे शिर मुकुट कुंडले मनोहर सारथ्याचे छेदोनी शरणी सत्वर पाडिले. रणभूमीच्या ठिकाणी लक्ष्मणानं त्या ठिकाणी काय केलेलं आहे? दुसरा येताची शर मुकुट कुंडल रावणाचे तोडून टाकले. सारथ्याचं शिर उडवलं. रावण सहन नाही कारण रावण आमच्या देवावर. महाराज एवढा सुंदर माझा देव आणि त्या देवाकडे जर वाकडी नजर केली तर त्याचं सगळं उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. या प्रवृत्तीनं सज्ज असणाराला लक्ष्मण म्हणतात. आणि त्या रावणाचा रथ पळवणारा सारथी मंडक छाटलं. पताका जल्लरे मुक्ता फळांच्या माळा थोरीचे दोन्ही पाडिल्या धरेवरी बाणाग्रे सौमित्रे. बाणाच्या अग्रानं रावणाचे त्या ठिकाणी छत्र तोडलं. आणखी काय काय तोडलं? पताका झल्लरी मुक्ता फळांच्या रावणाचे जे काय माळा होते का नाही तोडून टाकल्या. छेदोनी पाडिल्या धरेवरी. रणभूमीच्या ठिकाणी लक्ष्मण महाराजांनी हा पुरुषार्थ केला. लगो लागव्या लक्ष्मण सव्याप सव्य विंदोनी बाण रावणाचे धनुष्य बाण रणी छेदोनी पाडिले. लघु लाघवानं लक्ष्मणानं सव्याप सव्य विंधोनी बाण. या बाजूला त्या बाजूला इकडं तिकडं सर्व बाजूंनी फिल्डिंग पाहिजे मला. उग काम होत नसतं.
सर्व बाजूने त्या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारचं व्हीव लक्ष्मणानं केलं आणि रणभूमीच्या ठिकाणी रावणाचे धनुष्यबाण, रावण ज्या बाणाच्या जीवावर युद्ध करत होता त्या बाणाचा बाण तोडून टाकला. लक्ष्मण सज्ज आहे, तुम्ही सुद्धा सज्ज राहा. या लक्ष्मणाला शक्ती लावण्यासाठी रावण सज्ज आहे, कारण रावणाला लक्ष्मण सहन होत नाही. आणि तुम्ही आम्ही सुद्धा 500 वर्षानंतर भेटलेल्या लक्ष्मणाला शक्ती नाही लागली पाहिजे याची काळजी 2024 मध्ये घेतली पाहिजे. अख्खं भारत रूपी जमिनीतलं गाजर गवत उपसून टाकण्याची सुवर्ण संधी आहे, सोडू नका. निळ मेघ पडी पाडे, पवन वेगी जोड्या जोडे, रावण रथाचे घोडे, मारिले रोकडे विभीषण. नीळ मेघा पडी पाडे, निळ्या रंगाच्या आकाशासारखी दिसणारी राजा रावणाच्या रथाची घोडे जी पवनाच्या वेगासारखी चलत होती. मग शरणागतानं कमीत कमी रावणाचे काय मारावे? घोडे मारावे. आमचे संत लक्ष्मण आहेत ना ठेके द्यायला, पण तुम्ही आम्ही हातात गदा घेऊन कमीत कमी घोडे मारायचे. आपण कुणाचे शरणागत? प्रभूचे शरणागत. तुम्ही आम्ही लक्ष्मणाच्या माग लपावं. म्हणून संताचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. लक्ष्मण जे संत आहेत, तुम्ही आम्ही विभीषण आहेत. अभिमान रूपी संसारातून भगवंताला शरण येणारे तुम्ही आम्ही विभीषण आहे. म्हणून सोन्याचा संसार सोडावा आणि भगवंतासाठी यावं. जसं विभीषणानं सोन्याची लंका सोडली, लक्ष्मणाच्या आश्रयाला आला, तसं जाळवणी संसार बैसलो अंगणी. आणि आता आपला देव आपल्याला करायचाय, म्हणून लक्ष्मणाजी सज्ज आहे. विभीषणे विंदोनी बाण, वारू वाचा घेतला प्राण, तेने बंधूवरी रावण, काळ रूपे पूर्ण शोभला. विभीषणानं बाणाचं विंधान करून त्या ठिकाणी घोड्या माफ करा विभीषणे विंधोनी बाण, बाण घेतला विभीषणानं. कशाचा बाण, कशाचा काय आला? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देणे विन जीवा सुख नव्हे. भावार्थ रामायण आहे, भाऊ अर्थ नाही. बरेच वाचक सूचक सांगत असताना भावाभावानी नीट राहाव, नाही तर रामायण कशाला ऐकाव. आता तुझा भाऊ रामासारखा नसल्यास तू काय करशील बघा? तुझा भाऊ ते दुरे टुकरू लागल्यास तुला कसं सहन होईल? भांडण झालं तर मग रामायण बंद करतो का? तसं नाही. तुम्ही आम्ही मनुष्य आहात. काल परवा एका सूचकानं सांगत असताना शक्तीत सांगितलं, 2 बायका असणाऱ्यानं रामायण सांगू नये, एकच बायको पाहिजे. मग आता भागवत सांगायला 16,000 बायकावाला कुठं हुडकाव? काहीतरी मनाला येईल तसं बोलायचं नसतं. तुम्ही आम्ही मनुष्य आहोत, आपल्यामध्ये कमी अधिकपणा असतो. आपण भगवंताचं वर्णन करावं, त्या सुंदर स्वरूपाचं वर्णन करावं, त्याचं भजन करावं, आपापलं कल्याण करून घ्यावं. माझं आपण त्याच्या सेवेचं निमित्त करायचंय. आता मला सांगा, आपण रामायण घेतलं काय नाही घेतलं? राम रामच आहे, ते भगवान आहे, त्यात फरक पडतो का? पण रामायणाचं निमित्त केल्यानं आपला उद्धार होतो ना. आणि निमित्तानं ऐकल्यामुळं ऐकणाराचाही उद्धार होतो. निमित्त मोठ्याचं कारण फायदा आपापला करून घ्यावा ग हो. जसं लक्ष्मणानं केलं, विभीषणानं बी हातात धनुष्य घेतला. मला कशाचा भाऊ, कशाचा काय, मला देव पाहिजे, म्हणून रावणाची घोडे मारले. जवळी असता लक्ष्मण करुण शके अंगवण, कुसुम सोने रावण उगाच आपण राहिला. रावण असा रागानं लालबंद झालता, मरच त्याचं रक्त सळसळ करू लागलं. पण म्हणला काय करू, लक्ष्मण यांच्या जवळ आहे. लक्ष्मण म्हणून हे जय श्रीराम म्हणालेत म्हणला, नाही तर याचे मुंडके तवाच दाबीत होतो. आता पण बऱ्याच जणांनी वाटायला वरी 2 आहेत म्हणते, नाही तर तुम्हाला काय जय श्रीराम म्हणून देत होता. लक्ष्मणाच्या जीवावर
वानरांनी कोलाहल करावा, रामनामाचा कल्लोळ करावा मायबापांना, आणि पुन्हा पुन्हा भारताला लक्ष्मण द्यावा, हनुमान द्यावा. हनुमान पाटील रिझर्व्ह, स्पेशल रिझर्व्ह फोर्स आहे हनुमान. जिथं कमी तिथं आम्ही फक्त ठेके आल्याबरोबर. ते SRP कधी बोलते, फक्त झपके द्यायचं काम असतंय त्याचं आल्यानंतर. तसं हनुमंताचं काम आहे. हनुमानजी बाजूला बसून बघू लागले, पण रावण दत्त खाऊ लागला. म्हणला या बिभीषणाला मारावं वाटायलंय, पण लक्ष्मण असेपर्यंत पराक्रम चालत नाही. शुरा लक्ष्मण रणे गांधोनिया, रावण विरथी करोनिया, दान पायी संपूर्ण पळविला. निधडा शूर लक्ष्मण आहे, कारण तो शूर आहे, असुर नाही. त्यानं असुर पळवला. रावण मला मारते. रावण त्या ठिकाणी रणभूमीतून धोतर फिटलं, पण पळूच लागलं महाराज. ते भित्र कुत्र असते बघा, ते असं आपण खाली जरी वागलं तर 1.5 किलोमीटर पळून जाते, ते माग बघतच नाही. तशा प्रकारे रावण रणभूमीच्या ठिकाणी विरथी केला आणि बलवान लक्ष्मणानं पळवला. विजयी झाला सौमित्रा, वानर करते जय जयकार, रामनामाचा गजर नादे अंबर कोंदले. लक्ष्मण भगवंताचे परमभक्त असणारे, मनावर लक्ष ठेवणारे, जगासाठी सुमित्र असणारे. रावणाला दामटू दामटू मारलं आणि विजयी झाले. रावण पळवण्यासाठी कोण पाहिजे? सुमित्र पाहिजे, विश्वामित्र पाहिजे, जगमित्र पाहिजे, मित्र म्हणजे सूर्य पाहिजे. त्यामुळे मायबापांनो लक्षात घ्या, प्रभूचे भक्त बना. बिभीषण तरी कमीत कमी घोडे मारायचं तरी काम करा. काहीच होईना गेलं, उगारल्यासारखं तरी करा ना. आता काय केलं तर गोपाळांनी काट्या लावल्या होत्या, त्यांच्या काट्यांनी गोवर्धन होता होय. त्याच्या करंगडीवरच राहायचं, पण आपण निमित्त करायचं. सुषण पर्वतावर औषधी शोधायला गेलता, वानर बी गेलते, काय कळत होतं ते? काहीच कळत नव्हतं. सोबत राहायचं असतंय. हाजरी पडली की काम होत असतंय. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. अशा प्रकारे रामनामाच्या गजरावर लक्ष्मणानं रावण पळवला. एका जनार्दना शरण युद्ध झाल्या ते निर्वाण, रावणे मारिता बिभीषण, ते शक्ती लक्ष्मण साहेल. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो लक्ष्मणावर शक्ती मारावी एवढी रावणाची अवकात नाही, परंतु बिभीषणावर मारू पाहतोय. आणि बिभीषण भगवंताचा शरणागत आहे. त्याच्या संरक्षणासाठी लक्ष्मणजी ती शक्ती सहन करतील. रामचंद्र प्रभूंच्या आज्ञेनं हनुमानजी संजीवनी आणतील आणि लक्ष्मणजी महाराज उठतील आणि मग रावण मरेल. अशी सुंदर रामायणाची कथा अध्याय 42 पर्यंत आलेली आहे युद्धकांडाच्या. मायबापांनो उद्यापासून आपल्याला रामायणातील अतिशय मधुर प्रसंग असणारा लक्ष्मण शक्तीचा प्रसंग आदरणीय हरिभक्तीपरायण योगीराज बदने सरांच्या मुखारविंदातून ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग्यवंतांनो भगवंताची कथा अनेकांपर्यंत पोहोचवा, अनेकांना भाग्यवंत बनवा, भगवंताच्या रसाचा आनंद घेणारे रसिक बनवा. आनंद घ्या, आनंद घ्या, आनंद द्या, सुखी व्हा आणि सुख द्या. अशा पद्धतीचं जीवन जगा मायबापांनो. सर्वांच्या चरणी साष्टांग वंदन. पुढील प्रसंगी स्वभावता शक्ती भेदाची होईल कथा, एका जनार्दनी सरतावधान श्रोता मद द्यावे. पुढील प्रसंगामध्ये स्वभावानं शक्ती भेदाची कथा येणार. एका जनार्दन स्वामींना शरण जाऊन नाथ महाराज सांगतात की तुम्ही फक्त अवधान मज द्यावे, मी सगळं देतो तुम्हाला, तुम्हाला सर्व सुखाला पात्र बनवतो, फक्त तुम्ही मला काय द्या. तरी अवधान एकले दिजे, एकनिष्ठ होऊन अवधान द्या. आणि मग
सर्व सुखासी पात्र होई जे. पण हे काय माझं झोपीतलं उठून वचन आहे का? हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. झाकून नाही, कानात नाही, उघड आहे. रामायण ऐकाल तर प्रत्येक जगातल्या सर्व सुखाला पात्र व्हाल माय बापांनो. स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्धकांड एका काटिका रावण रथभंगो अध्याय 42 या 104 पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरे.